विद्यार्थी मित्र हो, मागील तासिकेमध्ये आपण भारताचे पंतप्रधान व त्यांचं मंत्रिमंडळ व ते करत असलेले कार्य, त्यांचा दर्जा, मंत्रिमंडळाची रचना या संदर्भामध्ये माहिती बघितलेली आहे. राज्यसभा आणि लोकसभा कायदा निर्मिती करणारी अत्यंत महत्त्वाची दोन्ही सभागृह संसदेची आपल्याला दिसून येतात. यामध्ये लोकनिर्वाचित सभागृह म्हणून लोकसभेकडे बघितलं जातं. राज्यसभेकडे संघराज्याचं सभागृह किंवा घटक राज्यांचं प्रतिनिधित्व सभागृह असं त्या ठिकाणी म्हटलं जात असतं. परंतु दोन्हीच्या अधिकाराच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर लोकसभेला राज्यसभेपेक्षा खूप मोठ्या प्रमाणात वाजपेयीपेक्षा अधिकार त्या ठिकाणी मिळालेले आहेत. त्याची कारणंही आपण तपासलेली होती. कारण लोकसभा हे लोकनिर्वाचित सभागृह आहे, संपूर्ण जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे आणि भारतीय राज्यघटनेनुसार भारतीय जनता ही सार्वभौम आहे. अशा या जनतेचं प्रतिनिधित्व करणारे लोकसभा हे सभागृह असल्यामुळं साहजिकच लोकसभेला खूप मोठे अधिकार त्या ठिकाणी मिळालेले आपल्याला दिसून येतात. परंतु काळाच्या ओघामध्ये अनेक कामकाज संसदेला त्या ठिकाणी पार पाडावे लागत असते आणि संसद सदस्यांची संख्या खूप मोठी असते आणि निवडून आलेले सदस्य हे हुशार, चाणाक्ष, कायदे पंडित असतीलच याची खात्री देता येत नाही. ते एक लोकनिर्वाचित, लोकोपयोगी किंवा समाजोपयोगी काम करणारे व्यक्ती असतात. हे हुशारीनं सत्सविवेक बुद्धीचा विचार करूनच प्रत्येक विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये करतीलच असं नव्हे. आणि विशेषतः या दोन्ही सभागृहातील सदस्य संख्या खूप मोठी असल्यामुळं बऱ्याचदा गदारोळीमध्ये किंवा कमी वेळामध्ये एखादं विधेयक पास होण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी राबवली जात असते. म्हणून याला एखाद्या विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये करत असताना त्यावर सखोल चौकशी पद्धतीने अभ्यास केला जावा, यासाठी ब्रिटिश पूर्व काळापासून तर आजपर्यंत अनेक समित्या त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या आपल्याला दिसून येतात. संसदीय पद्धतीत संसदेचे सर्वश्रेष्ठ सिद्ध झाले आहे. प्रत्येक कायदा संसदेच्या मंजुरीने होत असतो. संसदेत विधेयक मांडले जातात, अंदाजपत्रक मांडले जाते, कर प्रणालीचा मसुदा मांडला जातो. त्या अनुषंगाने संसदेत विविध विषयावर चर्चा होते. जनतेच्या तक्रारीचा पाढाही वाचला जातो. एखाद्या प्रश्नासंबंधी सरकारची नेमकी भूमिका कोणती हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक सभागृहात काही तास राखून ठेवले जातात. त्याला प्रश्नोत्तराचा तास म्हणतात. 0 प्रहरात महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. आरोप प्रत्यारोप होतात. त्यात अनेक तास, अनेक दिवस खर्च होतात. आपण दूरदर्शनवर हे बघत असताना आपल्याला दिसून येते. इतके होऊनही एखाद्या प्रश्नासंबंधी किंवा विधेयकाच्या संबंधित किंवा विषयासंबंधित सखोल चर्चा होत नाही. याचे कारण सभागृहात वेळ कमी पडतो, संसदेच्या सदस्यांचा अभ्यास कमी पडतो, संसदेचे वर्चस्व आणि नियंत्रण या सर्व प्रक्रिया असल्यामुळे खाते प्रमुख, मंत्री, प्रशासकीय अधिकारी परस्पर निर्णय घेऊ शकत नाही. या परिस्थितीत संसदेच्या प्रत्येक सभागृहात मर्यादित परंतु जाणकार संसद सदस्यांची समिती नेमून तिच्याकडे ते विशिष्ट काम सोपविले जाते. त्या समितीत त्या विषयातील जाणकार सदस्य असतात. त्या समितीला प्रशासकीय अधिकारी मदत करतात. ती समिती वर्तमानपत्रातून जाहीर प्रकटन देतात आणि संस्था, व्यक्ती यांच्याकडून सूचना मागवितात. त्या सर्वांचा विचार करून समिती आपला अहवाल अध्यक्ष सभापतींना सादर करतात. समितीचा अहवाल संबंधित मंत्री सभागृहात मांडतात. मग समितीमुळे अनेकदा या ठिकाणी फायदे त्या ठिकाणी झालेले आपल्याला दिसून येतात. यामध्ये सभागृहाचा वेळ मुख्य वाचतो. विषयाच्या मुळाशी जाऊन गुणदोष त्या ठिकाणी तपासले जातात. एखाद्या विधेयकातील दोष हे कमी करून सनी गुण त्या ठिकाणी कसे वाढतील या दृष्टिकोनातून समिती त्या ठिकाणी विचार करते किंवा तरतुदी त्यामध्ये करत असते. तज्ज्ञांचा विचार घेतला जातो आणि शेवटी सरकार आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवले जाते. म्हणून समिती पद्धतीला कमिटी सिस्टम संसदीय लोकशाहीत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले आहे. म्हणून या समित्यांना संसदेचे कान, डोळे आणि मेंदू आहेत असे म्हणतात. देशांतर्गत घडामोडी प्रत्यक्ष पाहतात
जनतेचे म्हणणे ऐकून घेतात आणि बुद्धीच्या कसोटीला पडताळून निर्णय घेतात. म्हणून या समित्यांना छोटेखानी संसद कायदेमंडळ म्हणतात. आपण बघितलं, संसदेची लोकसंख्या खूप मोठी आहे. बऱ्याचदा सभागृहामध्ये अनेक विधेयके ही गदारोळामध्ये किंवा कमी वेळेमध्ये मंजूर होत असतात. पण यामुळे घाई गडबडीमध्ये या विधेयकामध्ये अनेक प्रकारच्या तरतुदी त्या ठिकाणी समाविष्ट करण्याच्या होऊन जातात किंवा चुकीच्या तरतुदी त्यामध्ये घातल्या जातात. यामुळे चुकीचे विधेयक पास झाल्यानंतर त्या ठिकाणी चुकीचा पायंडा त्या ठिकाणी पडत असतो. कोणत्याही विधेयकावर सखोल चर्चा होणं गरजेचे असते. त्या विधेयकाची गुणदोष त्या ठिकाणी मांडणं गरजेचे असते. दोष जे असतील ते काढून सही चांगल्या शिफारशी त्यामध्ये घालण्याचं काम समिती त्यामध्ये करत असते. याच कारणामुळे समितीला अलीकडील काळामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान त्या ठिकाणी प्राप्त झालेले आपल्याला दिसून येते. कारण या समित्या स्वातंत्र्यपूर्व काळापासून तर आजपर्यंत अनेक विविध विषयावरती सखोल अभ्यास आणि चिंतन त्या ठिकाणी करत असतात. विशेषतः या समितीमध्ये ज्या व्यक्तींची निवड केली जात असते त्या व्यक्ती त्या क्षेत्रातील अत्यंत कायदे पंडित किंवा ज्ञान किंवा जिज्ञासू जाणकार त्या ठिकाणी असतात. आणि सहसा अशा व्यक्तीकडून विधेयकातील तरतुदी मांडत असताना सखोल चर्चेवर त्यावर करत असताना सहसा चुका त्यामध्ये होत नाही. चुका टाळण्याचं काम त्या ठिकाणी केलं जात असतं. म्हणूनच समिती वर्तमानपत्रातून जाहीर प्रकटन देतात आणि संस्था व्यक्ती यांच्याकडून सूचना देखील मागवतात. केवळ एखाद्या विषयावर कायदा करण्यासाठी जनतेकडून सूचना देखील मागवण्याचं काम त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केलं जात असतं. अशा स्वरूपात जनता त्या चर्चेवर करूनसनी अनेक चांगल्या शिफारशी त्या समितीला त्या ठिकाणी पाठवत असतात. पण समिती ह्या अत्यंत पूरक किंवा अत्यंत चांगलं काम करत असताना आपल्याला दिसून येतात. या समितीमुळे संसदेच्या कामकाजामध्ये तर फायदा होतोच, याशिवाय अनेक विधेयकं कमी काळामध्ये मांडली जातात आणि त्यांचा वेळ देखील वाचतो. विषयांशी मुळाशी जाऊन सखोल चर्चा त्या ठिकाणी समितीमार्फत त्या ठिकाणी केली जात असते. अशा स्वरूपामध्ये या समितीला कमिटी सिस्टम पद्धत देखील म्हणतात. आणि या संसदीय लोकशाहीमध्ये या समिती अवस्थेला अत्यंत महत्त्वाचं स्थान अलीकडील काळामध्ये निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून या समित्यांना छोटेखानी संसद किंवा कायदेमंडळ देखील त्या ठिकाणी म्हटलं तर यामध्ये काही वावगं होणार नाही. संसदेच्या कामकाजाचे यांना डोळे, कान आणि मेंदू देखील त्या ठिकाणी संबोधण्यात येतं. एवढं अतिशय महत्त्व या समिती अवस्थेला संसदीय लोकशाहीमध्ये महत्त्व आलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतर समित्यांचे प्रकार व स्वरूप व कार्य. या समित्या कोणकोणत्या स्वरूपाच्या आणि कार्य त्या ठिकाणी करतात हे देखील आपल्याला या ठिकाणी बघणे क्रमप्राप्त ठरते. संसदेच्या प्रत्येक सभागृहात विविध समित्या वेगवेगळ्या नावाने कार्य करतात. त्या सर्वांचे वर्गीकरण पुढील मुख्य 2 प्रकारात केले जाते. स्थायी समिती, ॲड हॉक समिती, यालाच पूर्वर समिती किंवा सिलेक्ट कमिटी म्हणतात. स्थायी समिती कायमची असते. प्रत्येक वर्षी ती नव्याने स्थापन केली जाते. तिचे कार्य सतत चालणारे असते. ही सर्वात महत्त्वाची असते. बहुसंख्य विषय प्रश्न स्थायी समितीच्या मंजुरीसाठी पाठवितात. समितीत निर्णय घेण्यासाठी 1/4 मताची गरज असते. ॲड हॉक समिती अनेक प्रकारच्या समिती असतात. संयुक्त समिती ही त्यात महत्त्वाची आहे. संसदेतील समित्यांची संख्या प्रचंड असल्यामुळे सामान्य वाचक त्या ठिकाणी गोंधळात पडत असताना आपल्याला दिसून येते. संसदेतील समित्यांची संख्या प्रचंड अलीकडील काळामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. 1919च्या कायद्यानंतर समित्यांची निर्मिती करण्यात आली. ते आजही कार्यान्वित आहेत. आज जितक्या समित्या आहेत त्या सर्वांचा समावेश स्थायी आणि अस्थायी समिती या 2 प्रकारात होऊ शकतो. काही लेखक संसदीय समित्यांचे वर्गीकरण विषयक त्यांच्या कार्यानुसार करतात. अभ्यासाला सोपे जावे म्हणून आपण समित्यांचे वर्गीकरण असे करू. स्वातंत्र्यपूर्व काळातील समित्या, स्वातंत्र्योत्तर काळातील समित्या असे प्रामुख्याने 2 भाग त्या ठिकाणी समित्यांचे काळानुरूप त्या ठिकाणी पडत असताना आपल्याला दिसून येतात. यामध्ये सार्वजनिक हिशोब समिती, पब्लिक अकाउंट्स कमिटी ही महत्त्वाची कमिटी ही स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. ब्रिटिश काळातील 1919च्या
द्विदल शासन पद्धतीच्या कायद्याद्वारे या समितीची निर्मिती झाली. 1921मध्ये ही समिती प्रत्यक्ष अस्तित्वात आली. स्वातंत्र्योत्तर काळातील संसदेत सार्वजनिक हिशोब समितीचे अस्तित्व मान्य करण्यात आले. या समितीत 22 सभासद असतात. 15 सदस्य लोकसभेमधून घेतल्या जातात, तर 7 सदस्य राज्यसभेतून निवडले जाते. प्रत्येक वर्षी या समितीतील सदस्यांची निवड केल्या जात असते. मंत्र्यांना या समितीमध्ये कोणत्याही प्रकारचे स्थान त्या ठिकाणी देण्यात आलेले आपल्याला दिसून येत नाही. या समितीमधील जे काही सदस्य निवडून येतात, या सर्व निवडलेल्या सदस्यामधून एकाची सभासदामधून एकाची निवड समितीचे अध्यक्ष म्हणून लोकसभा आणि सभापती करीत असतात. 1967 पासून अध्यक्षपद विरोधी पक्षांना देण्याची प्रथा सुरू झालेली आपल्याला दिसून येते. संपूर्ण देशाचा जमा खर्च तपासण्याचा अधिकार या समितीला असतो. हिशोबातील गैरप्रकार, नुकसान, भ्रष्टाचार, त्यातील अकार्यक्षमता या बाबी ही समिती तपासते. सरकारी खर्चाशिवाय स्वायत्त संस्था, संघटना यांचेही हिशोब तपासण्याचा अधिकार या समितीला आहे. हिशोबातील अनियमितता दाखविणे, ज्या कामासाठी पैसा दिला जातो तो त्या कामासाठी खर्च होतो की नाही हे देखील या लोकलेखा समितीचा काम करत असताना आपल्याला दिसून येते. यानंतर समोरचा महत्त्वाचा घटक म्हणजे अंदाजपत्रकीय समिती, इस्टिमेट कमिटी. अशा प्रकारची संसदीय समिती 1921मध्ये ब्रिटिश काळात स्थापन झाली होती. तिची उपयुक्तता पाहून स्वातंत्र्योत्तर काळात 1950मध्ये तिचे पुनरुज्जीवन करण्यात आले. जॉन मथाई अर्थमंत्री असताना त्यांनी या समितीची निर्मिती केली. ही समिती फक्त लोकसभेतून निवडली जाते. राज्यसभेतील खासदारांना यात स्थान नसते. अंदाजपत्रकीय समिती ही देखील समिती स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1921ला ब्रिटिश काळामध्ये निर्माण झालेली होती. मात्र ही समितीची उपयुक्तता पाहून स्वातंत्र्य काळामध्ये देखील 1950मध्ये तिचे पुनरुज्जीवन करण्यात आलेले आहे. जॉन मथाई अर्थमंत्री असताना त्यांनी या समितीची निर्मिती केली. ही समिती फक्त लोकसभेतून निवडली जाते. राज्यसभेतील खासदारांना यात कुठल्याही प्रकारचं स्थान त्या ठिकाणी देण्यात येत नाही. या अंदाजपत्रकीय समितीत 30 सभासद असतात. सर्व राजकीय पक्षांना प्रमाणात्मक प्रतिनिधित्व दिले जाते. समितीचे अध्यक्ष सभापतीकडून निवडले जातात. या समितीचा कार्यकाळ हा 1 वर्षाचा असतो. प्रत्येक वर्षी सरकार जे अंदाजपत्रक तयार करून मान्यतेसाठी मांडते त्यातील तरतुदी तपासण्याचे मुख्य कार्य ही समिती करत असते. आर्थिक क्षेत्रात शिस्त कशी लावली जाईल हे पाहते. आर्थिक काटकसर सुचविते. सरकार अनाठायी खर्च करीत नाही हेही पाहते. त्यावर नियंत्रण ठेवते. अशा स्वरूपाचे अंदाजपत्रकीय समिती ही अत्यंत महत्त्वाची समिती त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या समितीची निर्मिती झालेली होती. परंतु या समितीचं महत्त्व लक्षात घेऊन स्वातंत्र्योत्तर काळामध्ये 1950मध्ये या समितीचं पुन्हा पुनरुज्जीवन करण्यात आलेलं आपल्याला दिसून येते. तत्कालीन अर्थमंत्री जॉन मथाई यांच्या मार्गदर्शनानुसार ही समिती निर्माण करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. या समितीचं मुख्य कार्य म्हणजे दरवर्षी मांडल्या जाणाऱ्या अंदाजपत्रकाचे सखोल चर्चा, चौकशी करणे आणि प्रत्येक तरतुदीचा बारकाईने त्या ठिकाणी तपासणे. कोणकोणत्या बाबी जमा खर्चाचा हा ताळेबंद व्यवस्थित त्या ठिकाणी राहिला पाहिजे हा उद्देश ठेवून ही समिती निर्माण करण्यात आलेली आपल्याला दिसून येते. खरं तर बघितलं या समितीमध्ये लोकसभेतील 30 सदस्यांची निवड त्या ठिकाणी करण्यात येते. या ठिकाणी मात्र एक रिवाज त्या ठिकाणी पडलेला आपल्याला दिसून येतो की राज्यसभेवरील एकाही सदस्यांची निवड या समितीवर करण्यात आलेली आपल्याला दिसून येत नाही. अशा स्वरूपामध्ये ही अत्यंत महत्त्वाची कार्य करणारी ही समिती आस्थागायत काम करत असताना आपल्याला दिसून येते. मग या 30 जे काही लोकसभेतून निवडलेले सभासद असतात हे सर्व सभासदांमधूनच एकाची अध्यक्ष म्हणून निवड करण्याची जबाबदारी लोकसभेच्या सभापतीची असते.
अशा स्वरूपाचे महत्त्वाचं काम त्या ठिकाणी ही समिती करते. यामध्ये आर्थिक क्षेत्रात शिस्त कशी लावली जाईल हे पाहते, आर्थिक काटकसर सुचविते, सरकार अनाठायी खर्च करीत नाही हेही पाहते, त्यावर नियंत्रण ठेवते. तात्पर्य प्रशासन आणि सरकारवर या समितीचे नियंत्रण त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. अशा स्वरूपामध्ये ह्या दोन्ही समित्या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. त्यापैकी एक लोकलेखा समिती, एक अंदाजपत्रक समिती, या दोन्ही समित्या आजपर्यंत अत्यंत महत्त्वपूर्ण काम संसदेच्या अत्यंत महत्त्वाच्या समित्या म्हणून काम करत असताना आपल्याला दिसून येतात. तर विद्यार्थी मित्र हो, या संसदेच्या महत्त्वपूर्ण समित्या वेगवेगळ्या टप्प्यामध्ये काम करत असताना आपल्याला दिसून येतात. यामुळे संसदेच्या कामामध्ये वेळेमध्ये बचत होते, प्रत्येक विधेयकाचं सखोल असं वाचन होते, गुणदोष तपासले जाऊन त्रुटी कमी करण्याचा प्रयत्न त्यामध्ये केला जातो. या कारणामुळे अलीकडील काळामध्ये संसदीय समित्यांना अत्यंत महत्त्वाचं स्थान त्या ठिकाणी निर्माण आलेलं आहे. एक प्रकारचे कायदेमंडळात्मक त्यांचं स्थान आणि दर्जा ठरवण्यात आलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. तर आपण आज या ठिकाणी थांबू. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.